शहर व तालुक्यातील पालकांना नम्र आवाहन करतो की लोटस पब्लिक स्कूल हे 1ली ते 5वी पर्यंतच परवानगी आहे। ह्या शाळेमध्ये RTI मार्फत सर्व अधिकारी मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या लेकरांना फक्त हे मिळालेलं आहे, फी माफ मिळालेली आहे। गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना फी माफपासून शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या शाळेने दूर ठेवलेला आहे। कारण ह्यांना कसं पहिल्यांदा शाळेच्या अंतरापासून 1 किलोमीटरपर्यंत गोरगरीब विद्यार्थी कुणाचा आहे काय पाहणं काम आहे। ते 1 किलोमीटरच्या अंतरावर नसल्यानंतर 2 किलोमीटरच्या अंतरावर 3 शाळेचा मुख्याध्यापक हा भूमपरांडा तालुक्यातला असून त्याला हंगरगाईतील रहिवासी करून खोटा उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे। त्याचाही मुलगा शाळेत RTI मार्फत आहे। बँकेतले कॅशियर जुळीकर यांचाही मुलगा RTI मार्फत आहे। त्याच संस्थेत संस्था चालक असलेले आणि शिक्षण विभागात असलेले कावरे यांचाही मुलगा RTI मार्फत आहे। यांनी 2022 ते आज तागायतपर्यंत 6वी ते 8वीचे ॲडमिशन घेऊन तुळजापूर तालुक्यातील व शहरातील जनतेला फसवलेलं आहे पालकांना। कारण त्यांनी शिवदर्शन ह्या नांदुरी शाळेमध्ये ॲडमिशन केले। शाळा इथली दाखवली, फक्त परीक्षेला लेकरं तिकडे नेले। तिथं 5 ते 10 हजार रुपये फीस फक्त त्या शिवदर्शन शाळेला दिलेली आहे आणि 50 फीस 1000 तालुक्यातल्या शहरातल्या पालकांकडून वसूल केलेले। आता त्यांनी 6वी ते 12वी परमिशन मिळाली म्हणून दररोज त्यांनी ॲडमिशन घेत आहेत आणि नळदुर्गच्या जवळील कुठली तर मिटकर यांची शाळा आहे त्या शाळेत ॲडमिशन करत आहेत। तरी तुळजापूर शहरातील तालुक्यातील पालकांना नम्र विनंती आहे, लोटस पब्लिक स्कूल ह्या पूर्ण चौकशी करून त्यांची पूर्ण नोंदणी पाहून आपण आपल्या मुलींना शाळेत घालताना विचार करावा। कारण 1 वर्षाचं आयुष्य चुकलं तर मुलाचं आयुष्य घडू शकत नाही। त्यामुळे पालकांना माझं शिंदे गटाच्या वतीनं शिवसैनिक एक समाजसेवक म्हणून आपल्याला सर्वांना मी आवाहन करतो, आपण तात्काळ पाहून नोंदणी पाहून आणि अजून त्यांनी बोगस काम चालू केलेलं आहे। त्यांनी शिवपार्वती मंगल कार्यालयाच्या पाठीमागं शाळेचं बांधकाम चालू केलेलं आहे, पण त्यांना शाळेला मान्यताच आहे हंगरगा तुळला, त्याच्यामुळे ते शाळा शहरात येत नाही, ते बोगस